मित्र हो, मी प्राध्यापक एल वी गायकवाड. फ्रेंड्स, आय एम प्रोफेसर एल वी गायकवाड. आज आपण सुखी संसार यावर बोलणार आहोत. टुडे वी आर डिस्कसिंग ऑन द हॅपी फॅमिली. बघा, सुखी संसार म्हणजे काय? व्हॉट इज द हॅपी लाईफ? आता सुखी संसार म्हणजे असा संसार की ज्या संसारामध्ये प्रत्येक गोष्ट अंडरस्टँडिंगने केली जाते. म्हणजे द हॅपी लाईफ इज द पर्टिक्युलर लाईफ ऑर फॅमिली इन विच एव्हरीथिंग इज डन विथ द अंडरस्टँडिंग. आता हा संसार सुखी का असतो हा याच्यावर मुद्दा आहे. म्हणजे व्हाय इज दिस संसार मीन्स फॅमिली हॅपी? हा संसार आनंदी असतो मित्र हो, याचं कारण असं की द रिझन इज दॅट, कारण असं की पती आणि पत्नी, हजबंड अँड वाईफ हे दोघं अंडरस्टँडिंग असतात. म्हणजे पती आणि पत्नी म्हणजे हजबंड अँड वाईफ आर अंडरस्टँडिंग पर्सन्स. आणि ही अंडरस्टँडिंग, हा समजदारपणा त्यांना पोक्त बनवतो, मॅच्युअर्ड बनवतो. दिस अंडरस्टँडिंग मेक्स देम मॅच्युअर्ड. आणि म्हणून मग अँड सो त्यांचे प्रत्येक निर्णय, देअर ऑल डिक्लरेशन्स, डिसिजन्स हे परिपक्व असतात. म्हणजे आर द मॅच्युअर्ड. आणि म्हणून अँड सो ते एकमेकांना चांगले समजू शकतात, समजून घेतात. म्हणजे दे अंडरस्टँड ईच अदर प्रॉपरली. आणि हा सगळा परिणाम, धिस रिझल्ट, धिस इफेक्ट, हा परिणाम त्यांच्या मुलांवर येतो. म्हणजे धिस रिझल्ट कम्स टू देअर चिल्ड्रन. आणि त्यांच्या मुलांची जी हॅबिट असते, सवय असते, म्हणजे द हॅबिट, द बिहेवियर ऑफ द चिल्ड्रन इज इम्प्रूव्ड, ती दुरुस्त होत जाते. म्हणजे मुलं हे उत्तम तयार होतात. द चिल्ड्रन, द सन्स अँड डॉटर्स बिकम दी गुड सिटिझन्स इन द सोसायटी. म्हणजे याचा अर्थ असा, द मिनिंग इज दॅट पती आणि पत्नी हे दोघं जबाबदाऱ्या अतिशय कर्तव्यपूर्ण पार पाडतात. म्हणजे द हजबंड अँड वाईफ carry on their responsibilities with seriousness, with care. आणि एकमेकांची फार काळजीने, शिस्तीने, अतिशय नीतीपूर्ण ते वागत असतात. म्हणजे they live with each other, with care, with moralism and with seriousness. ह्या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये असल्यामुळे, ह्या जबाबदाऱ्या सगळ्या पती पत्नी योग्य पद्धतीने पाळत असल्यामुळे, the husband and wife carry on all these responsibilities very nicely. आणि त्याच्यामुळं हा परिणाम मुलांवर होतो. The effect comes upon the children, sons and daughters, and they become the good citizens in society. यालाच आपण म्हणूया चांगलं संगोपन. This is called the good nursing by parents. परंतु काय होतं, काही कुटुंब जर आपण सोडले, इफ वी लिव्ह सम फॅमिलीज, तर आपलं असं दिसून येतं की जास्तीत जास्त कुटुंबांमध्ये ही पद्धती नाही. म्हणजे इन मॅक्झिमम फॅमिलीज देर इज नो दिस मेथड. म्हणजे ते अशा प्रकारे वागत नाही. ते नेहमी एकमेकांशी भांडत असतात. म्हणजे दे क्वारल विथ इच अदर ऑलवेज. आणि याचा परिणाम असा होतो, द इफेक्ट ऑफ धिस कम्स अपॉन द चिल्ड्रन. आणि अँड द केअरिंग, म्हणजे त्यांचं संगोपन, त्या मुलांचं संगोपन चांगलं होत नाही. म्हणजे द केअरिंग ऑफ द चिल्ड्रन ऑर द केअरिंग ऑफ द सन्स अँड डॉटर्स डू नॉट गो प्रॉपरली. अँड व्हॉट हॅपन्स, काय होतं मग नंतर, की ही मुलं समाजामध्ये बरोबर आपल्या भूमिका करताना दिसत नाही. म्हणजे दीज चिल्ड्रन
these sons and daughters do not follow the best behaviors in the society. आणि एक प्रकारे एक चिटिंग, एक स्टिलिंग हे करत असतात. म्हणजे चिटिंग म्हणजे फसवणं, म्हणजे दे गो थ्रू द चिटिंग, दे गो थ्रू द लाईंग, आणि त्यांचे रिलेशन्स हे लोकांसोबत अतिशय खराब होत चालतात. म्हणजे दे क्रिएट देअर रिलेशन्स विथ पीपल इन सोसायटी व्हेरी wrongly, or they do bad relations, they create bad relations with the people in the society. हे नेहमी असं घडत असतं. आणि सेकंड गोष्ट मी अजून सांगेल पुढची, द नेक्स्ट थिंग आय विल टेल यू, मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगेन की जर पती आणि पत्नी, हजबंड अँड वाईफ यांचं जर जमत नसेल विचारांमध्ये, तत्वांमध्ये, if the husband and wife do not adjust with each other on the basis of their principles or on the basis of their natures, तर या मुलांवर अतिशय वाईट परिणाम होतो. आणि हा वाईट परिणाम त्या मुलांचं संगोपन अजून बिघडवतो. अँड दिस बॅड केअरिंग और नर्सिंग मेक the behaviors of these children very bad. आणि मग एक प्रकारे समाजाचं संतुलन बिघडते. म्हणजे समाजाचं संतुलन बिघडते म्हणजे द बॅलन्स ऑफ द सोसायटी गोज टू बी डिस्ट्रॉईड. आता संपूर्ण समाजाचं हे संतुलन बिघडतं असं मी म्हणणार नाही, परंतु एका चाळचं म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट एरियाचं म्हणा, म्हणजे द स्पेशल एरिया और द स्पेशल अपार्टमेंट, और आय विल से द स्पेशल सेक्शन ऑफ द सोसायटी गोज टू बी डिस्ट्रॉईड. आणि असं हे होणं म्हणजे पालकांची अतिशय चुकीची बाब आहे. दिस इज happening is the wrong behavior of the parents. त्याच्यानंतर घरामध्ये अजून असं घडत असतं की फादर हा व्यसन करत असतो. म्हणजे द फादर मेक्स द ॲडिक्शन, ही इज द प्युअर ड्रिंकर ऑफ वाईन. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी, म्हणजे दारू पिणारा तो प्युअर असतो, शुद्ध पद्धतीने तो दारू पितो, त्या दारूला तो देव समजतो. ही अंडरस्टँड्स दॅट वाईन हिज गॉड. तो दारूशिवाय राहू शकत नाही, मीन्स ही कॅनॉट बी अलोन विदाउट दॅट वाईन. आणि हा सगळा इफेक्ट मग तो त्या मुलांवर येतो. म्हणजे द इफेक्ट कम्स अपॉन हिज सन्स अँड डॉटर्स. आणि साहजिक आहे, इट इज बट नॅचरल की त्या मुलांना कसं वागावं हे कळत नाही. म्हणजे दोज चिल्ड्रन, दोज सन्स अँड डॉटर्स डू नॉट नो हाऊ टू बिहेव विथ अदर पीपल इन द सोसायटी. त्यांना असं वाटतं की हेच लाईफ आहे. म्हणजे वडील जसे जीवन जगले, आई जसं जीवन जगली, म्हणजे देअर पॅरेंट्स डीड लाईफ, इन व्हॉट वे दे डीड लाईफ, हे त्यांचं जीवन बनत जातं. आणि असं हे व्यसन, असं हे ॲडिक्शन, तुम्हाला सांगतो मित्रहो, इतकं खराब होऊन जातं या मुलांच्या सोबत. म्हणजे धिस ॲडिक्शन गोज विथ दिस चिल्ड्रन, अँड हे मुलं मग समाजामध्ये तसंच करायला लागतात. अशा प्रकारचा हा भाग होत असतो. द सेम ॲक्टिव्हिटी इज रिपीटेड बाय द डॉटर और बाय द सन. तर हे सगळं असं होत असतं. आणि म्हणून समाजामध्ये वागताना, while behaving in the society, या गोष्टी थांबल्या पाहिजे. म्हणजे दिस थिंग शूड स्टॉप. कारण एक जण चूक करतो, वन मॅन मेक्स ए मिस्टेक, त्याचा इफेक्ट हा दुसऱ्यावर येतो. इट्स इफेक्ट कम्स अपॉन अदर. आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की त्याचं लाईफ तर गेलंच गेलं. म्हणजे दॅट फॅमिली went away, means that family was destroyed.
ती फॅमिली उद्ध्वस्त झाली, परंतु झालं काय की त्या फॅमिलीनं इतरांवर सुद्धा परिणाम केला. कारण माणूस हा सामाजिक आहे, हे मॅन इज सोशल, आणि तो लोकांबरोबर राहणं पसंत करतो. म्हणजे ही लाईक्स टू लिव्ह विथ पीपल. आणि म्हणून मग इतर लोक जे फार चांगले असतात ते चांगले लोक सुद्धा अशा मुलांचे आणि मुलींचे बळी पडतात. म्हणजे गुड सन्स अँड डॉटर्स ऑल्सो बिकम द प्रेज टू दीज बॉईज अँड देअरफॉर. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे असं मला वाटतं. आय फील दॅट दिस थिंग्स शुड स्टॉप. पॅरेंट्स शुड कव्हर देमसेल्व्स अँड पॅरेंट्स शुड follow some rules and regulations. They should go to the सत्संगाज. कारण बघा, ते काही सत्संगाला गेले पाहिजे. समाजामध्ये अनेक प्रकारचे सत्संग आहे, सत्संगांमध्ये गेले पाहिजे, त्याप्रमाणे ते वागले पाहिजे. म्हणजे पॅरेंट्स शुड गो टू द सत्संगाज, टू द रिलिजियस प्लेसेस, टू द टेम्पल्स, अँड दे फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ दोज सत्संगाज और ऑफ दोज गॉड्स. मला असं वाटतं, आय फील. हा आजचा विचार आपल्याला कसा वाटला कृपया करून मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.